आता आपलं डेलीचं रुटीन कसं आहे, सकाळ सकाळ उठायचं, आंघोळ ही करायची, या फुटक्या आरशात तोंड बघायचं. आता कठीण तर मरणाचीच वाढली, करावं लागणार एखाद दिवशी. परत जायचं दुकानावरून मालकाची स्कूटी घ्यायची, तिथून पुढं चहा प्यायला जायचं. स्कूटीहून चहा पिऊन आलं मग परत दुपारपर्यंत तिथं काम करायचं. हे काम करण्यात आता इल्डिंगच्या कामात हात तर काळे होतेच, मग त्याचा काय विचार करायचा आहे तेवढा. कामच लाज नसते आपल्याला. परत तिथून जायचं जेवण करायला गेल्यावर मोक्कार खेकाने हातपाय पांढरे फॅक पडत येतं. तिथून परत आलं की दुसरे कामं. मग ते दुसरे कामं करता करता संध्याकाळ होती. आणि आजचा विषय असा होता की आपल्याला संध्याकाळी आज जरा निवांत होतं, गाडी होती. मग म्हणलं जरा किरणात मुरुमकडकडे जाऊन यावा. कसं आहे ते म्हणला होता यार येत नाही तू इकडं, काय नाही मीच येतोय सारखे चक्कर टाकायला. बरं म्हणलं मित्र आज तुझ्यापाशी येणार मी 100%. आलतो त्यापाशी, त्याचं चाललं होतं काम. म्हणलं यायला तुझं लय बरं आहे बा, निवांत मोठीचे मोठा पैसा छापित होतो इथं. म्हणलं यायला किरणात तो मरणाचाच माल भरला आहे दुकानात, लय पैसे खर्च केले दिसते. तेवढं परत बाहेर गाड्या होत्या. अरे म्हणलं ह्या गाड्या एखादं नेचर आजच्यालाच भांगारात उचलून. ते म्हणलं नाही आतमध्ये नेऊन लावावं लागतं. बोलत होतो तर उभं राहिलेलं, तेवढ्यात तिकडून मायशेवी आला भाऊ. म्हणलं आले होतं कधी आला आणि काय माहिती नाही भाऊ. ह्याचं तर कुंकडं निघतो, कुंकड कसा घेतली कटीन ही करून. म्हणलं आता चला कटीन तर झाली, आपलं रूमवर जाऊन झोपावं निवांत. आणि निवांत व्हायच्या आधी म्हणलं आता सगळेच मरणार आहेत 2026ला, त्याच्यामुळे तुम्ही फॉलो करून ठेवा, बघू जगलं तर.